कवाड आणि त्यांचा अगेन्स्ट गोरसे बी ही बॅटल आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीशी जोडी रोहन आणि त्यांचा समवेत मेघराज केने. या लढतीमध्ये मजा येईल कारण मागील सामन्यामध्ये ना जो परफॉर्मन्स कबाडने दिला 32 डिफेंड केला होता आणि त्यामध्ये ना जी फिल्डिंग दाखवली होती टीम कबाडने कौतुकास पात्र. सामन्याला सुरुवात. पगलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. वाईड ऑफ ऑफस्टम हा बॉल होता. जर आपण पाहिलं कुठेतरी सरळ बॅटने लॉंग ऑन अथवा लॉंग ऑफ रिजन मध्ये खेळले असते किंवा थोडे जागा म्हणून डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता तर थोडं बेटर राहिलं असतं. बट डॉट बॉलने सुरुवात केली जाते. प्लेन मिस आणि एक डॉट बॉल पडल्यानंतर हा बॉल थोडा खाली राहिला असं वाटलं. डॉट बॉल आणखीन एक येतो. मॅच 2च ओव्हरची आहे ही गोष्टही लक्षात ठेवा. दोन षटकांचा आज सामना आहे आणि त्यातल्या त्यात 2 चेंडूंवरती एकही रन आली नाहीये. हा फटका हवेमध्ये आणि गॅप मध्ये आणि थेट बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार. टीम टेंबिवली आणि तसेच टीम भिनार दोन्ही टीमचे कॅप्टन अथवा प्रतिनिधी आपण संपर्क साधा कारण आपण ड्रॉ करणार आहोत. फर्स्ट इनिंग जशी कंप्लीट होईल टीम भिनार टीम टेंबिवली आणि एक विनर असा ड्रॉ असेल. जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये आणि जो खऱ्या अर्थाने बाकी राहील जे 2 संघ राहतील त्यामध्ये क्वालिफायर मॅच. डॉट बॉल आणखीन एक येतोय बघा. या षटकामध्ये एक सिक्सर जरूर आलाय बट तरी सुद्धा 4 मध्ये फक्त 6 धावा आलेल्या आहेत. ही महत्वाची गोष्ट राहिली बघा. बाउंड्री जरूर येते बट त्यासोबत जर आपण पाहिलं तर 3 डॉट बॉलही आलेले आहेत. त्यांचंही महत्व तितकंच आहे. शॉर्ट पिच बट जर आपण पाहिलं मिस्क्यू स्ट्रोक आहे. काऊ फेसला फिल्डर मिस्टेक करणार नाहीयेत. पकला धक्का लागलाय. मेघराजला जावं लागेल वापस. ऋषभ पवार बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती येत आहेत. भावेश पवार यांचे छोटे बंधू बघा. भावेश पवार पॉवर ही संपूर्ण इंडियन टेनिस बॉल क्रिकेटला माहिती आहे पण ऋषभ पवार अजून यंग आहेत. भरपूर सारा मॅचेस जसे खेळतील त्यांनाही एक्सपिरियन्स येईल. त्यांचाही चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. बट सध्या सगळीला या मॅच मध्ये किती कंट्रीब्यूट करू शकतात आपल्या टीमसाठी हा प्रश्न नक्कीच आहे. ओव्हर द विकेट नेक्स्ट बॉल. दिशा खराब आहे. अतिरिक्त रन मिळेल आणि अपील झाली आणि इथे सफलताही मिळेल. कुठेतरी एक गोष्ट राहिली की वाईडचा इशारा अंपायर्स कडे पाहत होते बट त्यामागे आपण पॉपिंग क्रीज मध्ये उभ्या आहोत की बाहेर आहोत त्याकडे लक्ष नव्हतं. विकेट कीपर्स कौतुक करेन. सफलता इथे मिळाली. आणखीन एक कबाड टीमला. ऋषभ पवार कोणताही बॉल फेस न करता डगआउटच्या दिशेने स्ट्रायकिंग एंडला असते तरी सुद्धा वाईट बॉल होता बट ऋषभचं लक्षच नव्हतं की तो कुठे उभा आहे आणि ते पाकलं विकेट कीपरने. न्यू बॅटर जतीन आलाय. आता हे फुल लेंथ सन्मान दिलाय. आता पॉइंटचे फिल्डर येतात बॉल पर्यंत. सिंगल कंप्लीट. दुसरीसाठी परतणार देखील नाही आहेत. एकच मिळेल बट आता अडचणीमध्ये आहे टीम गोरसे बी. बिकॉज बघा पहिल्या षटकामध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर फक्त 8च धावा. एक सिक्सर जरूर आला बट मी तोच उल्लेख केला होता पहिल्या षटकामध्ये की बाउंड्री येते. इट्स अ गुड बट त्यासोबत ना जे डॉट बॉल येत आहेत ना ते टोचणार आहेत. कारण बघा जे डॉट बॉल पहिल्या षटकामध्ये आले 3 डॉट बॉल आले
जर कुठेतरी तिथे सिंगल डबल जर असतं तर फर्स्ट ओव्हरमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्तही धावा आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळू शकल्या असं. बट फर्स्ट ओव्हरमध्ये एकूण 8 धावा आल्या. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. रोहन अजूनही नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आहे. कुठेतरी रोहनचं स्ट्रायकिंग एंडवरती येणंही आता महत्त्वाचं राहिलं. सेकंड ओव्हर धीरज तयार होतोय बॉलिंग मार्कवरती. अंतिम षटक आहेत या पहिल्या सत्रामधलं. त्यानंतर आपण ड्रॉ ही करणार आहोत. भिनार आणि टेंबिवली टीमचं प्रतिनिधी अथवा कॅप्टन. अंतिम षटक. पहिलाच बॉल बघा, प्रयत्न होता ज्याप्रमाणे स्ट्रोक खेळण्याचा अंदाज दिसला. असं वाटलं की लॉंग ऑन किंवा काऊ फेस रिजनमध्ये स्ट्रोक खेळायचा आहे. बट तितका कॉन्फिडन्स स्ट्रोक नव्हता. सिंगल मिळेल. धावफलक एका धावेच्या सहाय्याने स्कोर कार्ड 9 वरती जाऊन पोहोचला. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. रोहन स्ट्रायकिंग एंड वरती. रोहन विषयी आपण चर्चाही केली की या बॅटरमध्ये क्षमता आहे. हा बॅटर मोठे फटके खेळतो. बट ते इथे आज होईल का? नेक्स्ट बॉल. उल्लेख मोठ्या फटक्यांचा केला. प्रयत्नही केला. फिल्डर डीप स्क्वेअर लेगचा आता पोहोचतात. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणारही नाहीये कारण थ्रोही चांगला आला. सिंगल लस मिळेल. दबाव आता वाढतोय गोडसे बी टीम वरती कारण स्कोर कार्ड या एका धावेच्या सहाय्याने आता 10 वरती. 4 चेंडू बाकी आहेत. किमान 1 ते 2 बाउंड्रीज तरी इथे हव्या आहेत टीम गोडसे बी ला. कारण किमान तुम्हाला 10 रन पर ओव्हर तरी हव्या आहेत फाईट करण्यासाठी. 4 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पेज पुल करायचं होतं. टॉप एज. फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आता येत आहेत. बॉल फील्ड केला जातोय तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बट एकंदरीत सध्याच्या घडीला प्रयत्न तर होत आहेत की बाउंड्री हवी आहे. त्याप्रमाणे प्रयत्न सुरू आहेत. बट प्रश्न हाच राहिला की ते फक्त प्रयत्न आहेत. बाउंड्री आली नाहीये. स्कोर कार्ड आता 12 वरती. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. कवाड टीम टॉस जिंकला. फिल्डिंग घेतली आणि तो निर्णय आतापर्यंत योग्य ठरवला बॉलर धीरज आणि किरणने. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ आहे. आता ही हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण इथेही एलिव्हेशन नाही मिळालं. आणि सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या साह्याने आता स्कोर कार्ड 13 वरती जातोय. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. बाउंड्री या शब्दाचा उल्लेख आपण सातत्याने केला. बट दुसऱ्या बाजूने किरण आणि धीरज आउटस्टँडिंग बॉलिंग. बिकॉज बघा कुठेतरी लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल आहे. चांगल्या गतीने बॉलिंगही होत आहे. हा बॉलही अतिरिक्त गतीने अगदी स्टम्प्स वरनं हा बॉल गेला. येतोय डॉट आणि शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल या पहिल्या सत्रामधला. धावफलक फक्त 13. शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामधला. गोडसे बी टीम या आधीचा सामना आपण पाहिला 52चा टार्गेट सेट केला होता गोडसे बी टीमने. पण या मॅच मध्ये फक्त 13 धावा. अजूनही 1 चेंडू आहे. 13 मध्ये आणखी किती ऍड होऊ शकतात. गती कमी गेली होती. हा ही फटका जर आपण पाहिला तर अलॉंग द ग्राउंड डीप मिड विकेट पर्यंत पोहोचतोय. सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवण्यात आल्या 14 आणि 15 धावेंचं एक छोटे टार्गेट मी म्हणेन सेट केलंय. ट्वेल्थ मॅन नाही आहे इन ड्रेसिंग. सो दॅट्स वाय 2 रनची पॅनल्टी असणार आहे गोडसे बी टीमला आणि त्या 2 रन्स ऍड केल्या जातील जेव्हा कवाड टीम बॅटिंगसाठी येईल. बट तुम्ही कुठे जाऊ नका. मी घेतो एक छोटासा ब्रेक. बट त्याआधी आपण करूया ड्रॉ. आणि ड्रॉ आलाय विनर टीम म्हणजे जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये. आता डबल खऱ्या अर्थाने आनंद आहे टीम कबाडसाठी कारण अगोदरच फार कमी रन्स वरती थांबवले. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन चला विनंती असेल टीम ठेंबिवली आणि भिनार टीमचे कॅप्टन जोडले जायचे. मेंटॉर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभेच्छा टॉस करायचा आहे. क्वार्टर फायनलची मॅच
टॉस कंप्लीट झाला. क्वार्टर फायनलचा टॉस जिंकलाय टेंबिवलीने आणि निर्णय पेंडिंग असेल आणि मॅच किती ओव्हरची असेल त्याची माहिती आम्ही पोहोचवतो. सामना 3 षटकांचा असेल ही गोष्ट लक्षात ठेवा. टीम टेंबिवली आणि भिनार. निर्णय लवकर पोहोचवायचा टीम टेंबिवली. टार्गेट जर आपण पाहिला तर 2 रन पेनल्टी आहे त्याही आपण इम्प्लिमेंट करणारच आहोत. टार्गेट 15 धावांचा सेट केला आणि जेव्हा खेळाला सुरुवात होईल कॉम्बॉक्समध्ये आता बदल आपण करूया आणि आवाज आपण पुन्हा एकदा विश्वाजी केने यांचा गोड आवाज आपण ऐकूया. आज संपूर्ण दिवसभरामध्ये फार चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. टिटवाला विभागाला ते बिलॉंग करतात आणि सातत्याने त्या परिसरामध्ये आणि जेव्हाही भिवंडी परिसरामध्येही आपल्या संधी त्यांना दिली जाते. नेहमीच इम्प्रेसिव्ह काम खऱ्या अर्थाने समालोचनामध्ये त्यांच्या माध्यमातून करण्यात आले आणि आजही अतिशय गोड समालोचन आपल्याला त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. धन्यवाद विशालजी पाटील यांचा आवाज आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकलात आणि जाऊयात बादशा दिशेनं. आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजेच 15 धावा. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये किरण त्याच्या सोबतीनं धीरज. ओ रायझिंग यांचा ब्राझिंग इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. पहिला चेंडू गोलंदाज दिशांतला आपण पाहतोय. पंधरा धावा बनवायच्या आहेत आणि सुरुवात दिशांतनं डॉट चेंडूने केली आहे. ओ आता माता शिक्षा बाहेर. खराब चेंडू. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून येतोय. धावा आधीच कमी आहेत. इथे मात्र धावा रोखणं गरजेचं परंतु अतिरिक्तच्या स्वरूपाने धावा दिल्या जात आहेत. समोर ॲज अ बॅटर किरण आहे. पहिला चेंडू डॉट खेळून काढला होता. तदनंतर वाईड येते आणि त्या अनुषंगाने मात्र चांगला खेळ देखील करावा लागेल. ओ बॅटची लिडिंग एज आहे. यस वॉट अ कॅच. रोहन होते यष्टांच्या पाठीमागे. रोहनने टिपला हा अप्रतिम झेल. समाप्त होईल फलंदाज किरणचा खेळ. किरण बॅक टू द पवेलियन. ईशांतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. बॅटर्सला आउट केलं किरणला आणि आता मात्र निलेश येतोय इलॅट नंबर 3 वरती. निलेश असेल आणि त्याच्या आगीच दिशांतला आपण पाहतोय. ओ इथे मात्र चांगला चेंडू पिच केलाय. चेंडूच्या मिनिट पर्यंत पोहोचले नाहीयेत आणि तत्पूर्वी इथे मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतील. त्या म्हणजे तब्बल 2 धावा. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. लेग ब्रेक केला होता गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती परंतु त्याच्यावरती 2 धावा मिळाल्या. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 3 चेंडू 4 धावा बनवायच्यात 15. जशाच तसं प्रत्युत्तर मधाच्या आतमध्ये दिलं जाईल. चांगली गोलंदाजी ठरली दिशांच्या माध्यमातून. ओहो व्हॉट अ फ्रंटलाईन बॉल. कमालीची गोलंदाजी. खोलवर टप्पाचा चेंडू होता. अगदी यॉर्कर लाईन चेंडू हाताळला होता. वेगावरती स्वार झाले होते. गोलंदाज दिशांतला आपण पाहिला. हा चेंडू येतोय डॉट. 4 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. धावसंख्या बनवायच्यात 15 परंतु कमबॅक केला जातोय दिशांच्या माध्यमातून. ओ शरीराचा वेध घेतलाय. शॉट थर्डला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव घेतली जाईल. कुठली रिस्क घेतली जात नाही रोहनच्या माध्यमातून देखील. चांगली गोलंदाजी राहिली.
5 चेंडू फेकलेत आणि धावा देखील केल्यात 5, त्यामध्ये एक विकेट, एक वाईट देखील होती. कौतुक करावं लागेल गोलंदाज दिशांचं देखील. अंतिम चेंडू असेल या षटकातील. 15 धावा जरूर बनवायच्यात, परंतु सुरुवातीच्या षटकामध्ये इथे मात्र धावा आपण पाहतो 5 बनल्या. ऑफस्टिक सोडल्या. वाईटच्या स्वरूपाने एक धाव. 6 धावा धावफलकावरती. धावा रोखणं गरजेचं आहे टीम गोरसई बी ला, कारण की इथे मात्र फक्त 15 धावा बनवायच्या होत्या सुरुवातीला. आता मात्र 6 धावा धावफलकावरती जोडल्यात. मिस्टामिंग आहे. क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने ही चुकी केली आहे. चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार. दमदार चौकार. नऊ धावा झालेत आणि पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या जातात. अर्थातच धावसंख्या धावफलकावरती 11 आणि आता मात्र जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. नऊ धावा प्लस पेनल्टीच्या 2, 11 धावा झाल्या आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डबल, डॉट, सिंगल, वाईट आणि चौकार असे समीकरण आहे. अर्थातच धावा आपण पाहिला तर 9 धावा आणि आता मात्र पेनल्टीच्या 2 धावा ऍड केल्या. ड्रेसिंग कोड इनकम्प्लीट, 12th मान नाहीये आणि त्या अनुषंगाने आता 4 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी मात्र चेंज केली जाते. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मेघराजवरती आता जबाबदारी असेल. 4 धावा इथे डिपेंड करायच्या. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र केली जाईल. गली रिजन मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात आहेत. गोलंदाज तयार. मेघराज. चांगला चेंडू पिच केला. एक धाव कंप्लीट झाले आणि इथे मात्र चिकी सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळाली. अजूनही 3 धावा बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 5. 5 मध्ये बनवायच्या 3. मेघराज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु इथे मात्र धावा वाचवणं गरजेचं आहे. 3 धावा अजूनही बनवायच्या. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच. सामन्यामध्ये ट्विस्ट. फलंदाज होतोय बाद. मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना धीरज बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विकीला आपण पाहतोय. सामना अजूनही संपलेला नाहीये. 12 धावा आहेत. 3 धावा अजूनही बनवायच्या. पेनल्टीच्या 2 धावा ऍड झाल्या होत्या गोरसे बीच्या अगेन्स्ट. त्या अनुषंगाने या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चार चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विकी. समोर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मेघराज. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केला. इथे मात्र फक्त दिशा दिल्या. गली रिजन मधून चेंडू फरार होते. 2 धावा कंप्लीट आणि पाहता पाहता 3 धावा देखील